आज आपण एक गोष्ट ऐकूया जिचं नाव आहे मुंगीची चप्पल. एका जंगलात एक मुंगी राहत होती. ती बाकीच्या सगळ्या मुंग्यांसारखी नव्हती. नेहमी नवीन काहीतरी शोधत इकडे तिकडे फिरायची. एकदा तिनं काही पानं गोळा केली. रात्रभर काम करून तिनं एक चपलेचा जोडा तयार केला. सकाळ झाल्यावर तो विकायला ती बाहेर पडली. वाटेत तिला भेटलं एक माकड. मुंगीनं माकडाला म्हटलं, माकड दादा, या चपला विकत घे ना. माकडानं उत्तर दिलं, अगं मला तर 4 पाय आहेत. 2च चपला घेऊन मी काय करू. मुंगी परत घरी आली. त्या रात्री पण जागून तिनं आणखी 2 चपला शिवल्या. सकाळ झाल्यावर ती 4ही चपला घेऊन माकड दादाकडे परत गेली. माकडानं चपला हातात घेऊन उलटसुलट करून नीट पाहिल्या. या चपला तर लहान आहेत, माझ्या पायात कशा येतील. तुझ्यासारख्या मुंगीलाच त्या ठीक आहेत, असं म्हणून त्यानं चपला घेतल्याच नाहीत. मग त्या चपला घेऊन मुंगी आपल्या एका मैत्रिणीकडे गेली. 4 चपला घेऊन मी काय करू. तुला माहीत नाही का, आपल्यासारख्या मुंग्यांना 6 पाय असतात ते. निराश होऊन मुंगी परत घरी आली. तिनं आणखी 2 चपला बनवल्या. दुसऱ्या दिवशी 6 चपला घेऊन ती परत आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिच्या मैत्रिणीनं सगळ्या चपला घालून पाहिल्या आणि म्हणाली, या तर किती हलक्या आहेत, 2 दिवसातच फाटून जातील. मला नकोत या चपला. आता एक काम कर, सरळ कोळ्याकडे जा, तो चपला घेईल. मुंगीला आता खूपच वाईट वाटत होतं. हिंडून हिंडून ती दमून गेली होती, पण तरीही ती कोळ्याच्या घरी गेली. बाहेरच उभं राहून तिनं कोळ्याला हाक मारली, कोळी दादा. मुंगी जर आत गेली असती तर जाळ्यातच अडकली असती. मुंगीला पाहून कोळी दादा म्हणाला, इतकी का दमलेली दिसतेस. मुंगीने त्याला सगळी हकीकत सांगितली. कोळी दादा म्हणाला, तुझी अडचण दूर करण्याचा एक उपाय सांगतो. तू जा सुरवंटाकडे, त्याला खूप पाय असतात. रोज तो तुझ्याकडून 2-2 चपला विकत घेईल आणि तुला कायमचं गिराईक मिळेल. हे ऐकल्यावर मात्र मुंगी आनंदातच घरी आली. कशी वाटली तुम्हाला मुंगीची ही गोष्ट. मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.